या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी तुम्ही इथं आले। देशात या हुकुमशाही लावलेली भाजपने विद्यार्थ्यांना मारहाण होतीये, पोलिसांसोबत हे भाजपचे गुंडे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्यासाठी राहुल गांधी गेले असता राहुल गांधी यांना अटक करण्यात आली। या अटकेचा आम्ही निषेध करतो व भाजपला जसेच तसे उत्तर देण्यास काँग्रेस पक्ष सक्षम आहे असं आम्ही छातीठोकपणे सांगतो। भाजपाचे पदाधिकारी बॅरिकेडवर आले होते, बॅरिकेड लोटण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आज देश भर में ये माहौल है कि जंतर मंतर के ऊपर पिछले 25 दिन से आंदोलन चालू है। छोटे छोटे बच्चों का सर फोड़ा जा रहा है जो अपने न्याय और हक के लिए नीट पेपर फूटने के बाद सिर्फ धर्मेंद्र प्रधान का राजीनामा मांगने के लिए जंतर मंतर पर जमा हुए, पर ये जुल्मी सरकार उन बच्चों के ऊपर भी लाठीचार्ज कर रही है, उनके ऊपर आंसू गैस के ऊपर हमले कर रहे हैं। हम युवा कांग्रेस कल राहुल गांधी नरेंद्र मोदी के घर के सामने उन्होंने अनशन किया, उन्हें भी डिटेन किया गया। ये हुकूमत, ये जालिम हुकूमत है और नरेंद्र मोदी ने और धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा देना चाहिए। चंदा चोरी करने वालों को शहराध्यक्ष आपल्यासोबत काय सांगाल? भाजपाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते, भाजपाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते, बॅरिकेड लोटून कार्यालयात येत होते। अहो आम्ही आमचे गांधी भवन मध्ये त्याच्या लॉबी मध्ये आम्ही बसलेले आहे। लोकशाही मार्गाने आमचा त्याचा विरोध करत आहे, आम्ही विरोध करत आहे आणि ते ऐसे भाजपचा आम्ही निषेध व्यक्त करत आहे। आता त्यांचं तेच काय दम आहे, याना बॅरिकेड तोडून आम्ही आहे ना, इथे राहुल गांधीची टीम आहे उभे राहिला, राहुल गांधीचे गब्बर शेर आहे इकडे सगळे। छत्रपती संभाजीनगर सगळं अशा पद्धतीने सुरू आहे। भाजपाच्या वतीनं काँग्रेसच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा कार्यालयाबाहेर बसलेत आणि हे सगळे भाजप आणि आता काँग्रेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आमने सामने आलं चित्र पाहायला मिळतं। मात्र पोलिसांनी जे आहे ते चोख बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।